आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण ही एक लग्नाची गोष्ट नाही, ही आहे दोन मनाची प्रेमकथा. सगळ्या अडचणीवर मात करत आपले प्रेम जपलं आणि आज ते प्रेम लग्नाच्या पवित्र नात्यात बदललं. गावाकडची तयारी, घरच्यांची साथ आणि भरपूर आठवणी या सगळ्यांच्या साक्षीदार आजचा आमचा हा दिवस. लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये हे दोघं आज त्यांचा ब्लॉग बघूया. लग्न कसं झालं, काय झालं दाखवते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये. चला कंटिन्यू बघत राहा. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आलो आहोत आम्ही लातूरला लग्नासाठी. नंदेच्या मुलाचं लग्न आहे, सूरज आणि वैष्णवी, त्यांच्या लग्नासाठी आलो आहोत आम्ही. इथं CNG भरण्यासाठी थांबलो होतो. एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. CNGला खूप लाईन होती. तोपर्यंत आमचं लग्न पण आम्हाला भेटलं नसतं, त्याच्यामुळे आम्ही CNGची लाईन सोडून पेट्रोल भरायला आलो. पेट्रोल वगैरे भरलं बघा, छानपैकी मस्त पेट्रोल भरलं. आणि तिथं इतकी गर्दी होती ना, CNGचे पंप असे 2-3च होते, त्याच्यामुळं गर्दी असणार बहुतेक. इकडं आमच्याकडं पुण्याकडं गर्दी नसते एवढी, लगेच पटकीन 15 ते 20 मिनटात CNG भरून होते. तिकडं खूपच गर्दी होती. आम्हाला 1.5 तास तरी लागला असतं लाईनला. आणि तिथं बघा किती म्हणजे किती छान आहे नाही का. पेट्रोल भरूस तर समोर काकाने सगळं गाडीचा काच वगैरे मस्त छानपैकी पुसून घेतला. असं मी पहिल्यांदाच बघितलं, कुठंच नव्हतं. मला वाटलं पैसे वगैरे घेतील, पण पैसे नाही घेतले. तिथं पेट्रोल पंपाचे असं एक माणूसच ठेवलेला नाही का, पेट्रोल भरायला आलं, CNG भरायला आलं तर ही त्यांच्यातर्फे नाही का सेवा म्हणून आहे. असं मस्त क्लीन केला असं काच मस्तपैकी. बघा किती छान, म्हणजे फ्रेश, म्हणजे धूळ वगैरे बसलेली वाटाणे, काय काय पाणी वगैरे कुठं वाटाणे धुकं बिकं काय असेल तर मग ते दिसत नाही ना, सगळं बसतं काचावर. त्याच्यामुळं हे क्लीन झाले, एकदम फ्रेश, एकदम असं स्वच्छ असा काच निघला होता. एकदा पाणी फिरवलं, एकदा वायफर फिरवलं, झालं क्लीन झालं. असं निघालो होतं आम्ही. आता सकाळची 4:30 वाजली होती तेव्हा आम्ही घरातून बाहेर निघालो होतो. तरच आम्हाला पोहोचलो असतो लग्नाला. 12:21चं लग्न होतं, त्याच्यामुळे सकाळी 3 वाजता उठून आम्ही सगळं आवरलं आणि सकाळी अंधार होता तेव्हाच निघालो लातूरला. नंतर गेल्याच्या नंतर आमच्या गाडीमध्ये टायरमध्ये हवा कमी होते, म्हणून चेक करायला गेलो तर ते दादा म्हणले गाडी टायर पंक्चर आहे, काढावं लागेल. आणि आपल्या गाडीमध्ये एक स्टेपनी असते ना, कंपनीतर्फे दिलेलं एक चाक असतं, मग ते काढलं आणि ते चाक दुसरं बसवलं. तिथंच आमचे अर्धा तास गेले. त्याच्यामुळे थोडं पुढं जायला अजून लेट झालं. बघा किती अडथळे. कुठं जायचं म्हणलं ना, त्याच्यामुळे 1-1.5 तास आधीच घरातून निघावं लागतं. तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम वगैरे काय असेल, स्वतःची गाडी म्हणलं की असं काहीतरी वाटाणे होतंच. हवा मारायचं, हे पेट्रोल भरा, हे ते करा. ते 1-1.5 तास 2 तास आधीच घरातून निघलंच पाहिजे. कधी पण टायमिंगला पोहोचतं माणूस. मग नंतर प्रज्वलला खूप भूक लागली होती. तो म्हणायचा मला नाश्ता करायचा, मला तर खायचं. त्याचा टायमिंग होता, सकाळी 7ला दूध पितो ना तो, त्याच्यामुळे 7च्या टायमिंगला त्याला भूक लागली होती. म्हणलं चला काहीतरी चहा वगैरे घेऊ, बिस्किट वगैरे खाऊ, म्हणून आलो होतो आम्ही इथे. प्रज्वल म्हणायचं हॉटेलमध्ये जाऊ पप्पा, पण हॉटेलमध्ये गेलं तर आम्हाला खूप वेळ लागला असता. त्याच्यामुळे साईडलाच रोडच्या कडेलाच अशी चहाची टपरी होती छोटीशी. मग प्रज्वलला म्हणलं चहा घे, इथं पण छान असतोय आणि हॉटेलमध्ये पण असतोय छान, पण त्यापेक्षा बाहेरच इथंच घेऊ आणि जाऊया. प्रज्वलला आणि त्याच्या पप्पाला मस्त छान असा 2 कप चहा आला. आणि माझ्यासाठी मी कॉफी सांगितली, मी चहा नाही घेत, त्याच्यामुळे म्हणलं मला कॉफीच द्या. घरी तर मी कॉफी पण नाही घेत, पण कुठं तरी गेलं तर नाही का आता मग माझ्यासाठी कॉफी. आमच्याकडं पण असे कप आहेत बघ, सेम टू सेम अमृतालयमधून आणलेले नाही का, हॉटेलमधून. हॉटेल भागवत. इथं मग भुका लागल्यानंतर चहा बिस्किट खाल्लं होतं प्रज्वलनी. नंतर पुढे गेल्याच्या नंतर म्हणलं थोडंसं नाश्ता वगैरे करू, काहीतरी खाऊ. पण त्यांच्याकडे नाश्त्याला काहीच नव्हतं, डायरेक्ट पुरी भाजी, वडापाव असं होतं. पोहे नव्हते, उपमा नव्हता, काही नव्हतं. पण खूप छान होतं पुरी भाजी. आमच्या गावाकडे असते बघा अशी पुरी भाजी हॉटेलमध्ये. मग तशीच नाश्ता वगैरे केला आणि बरोबर 12 वाजता आम्ही लग्नाला पोहोचलो. कट टू कट टाईम. मेकअप करायला टाईम नाही, साडी वगैरे नीट घालायला टाईम नाही. मी 10 मिनटात तयार झाले, 10 मिनटामध्ये. बरोबर 12ला पोहोचत, 12:21ला लग्न होतं. मग 10 मिनटात मी रेडी झाली आणि आलेलं लग्नाच्या मंडपामध्ये. खूप गर्दी होती, आम्ही पाठीमागंच उभं राहिलो, पुढं जाता नाही आलं.
मग नंतर लग्न वगैरे लागले, सगळ्यांच्या भेटी वगैरे घेतल्या. मला आता जेवण करून निघा परत पुण्याला यायला रात्रीचे 1 किंवा 2 वाजतील, म्हणून आम्ही पटापट सगळं उरकलं, सगळ्यांच्या भेटी घेतल्या. आमचे जाऊबाई आहेत ना, त्यांची बहिणी तर राहत होती कळंबमध्येच. ते म्हणले चला चहा घ्यायला. मग तिथून त्यांना टाळून पण पुढं जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे मला चला चहा वगैरे घेऊया आणि निघू. तिथं गेल्याच्या नंतर कुठं मग थोडाफार टाईम होतोयच, 1 तास आम्हाला तिथंच लागले. बसलो सगळेजण, चहा वगैरे घेतला. ही आमच्या गावाकडची गाडी. ते सगळेजण गाडी करून आले होते, गावाकडचे जावा ते आणि सासू सासरे असे गाडीतून उतरत होते. मी गाडीमधूनच म्हणजे व्हिडिओ घेतला त्यांचा थोडासा, म्हणजे क्लिअर नाही आला. मी गाडीतच मोबाईल धरला होता. कसं समोर कुणाला आवडतं आहे, कुणाला नाही आवडत, त्याच्यामुळं नाही काढता येत नाही का सगळ्यांचं. कुणाला नाही जमत नाही का असं व्हिडिओ वगैरे काढायला, त्याच्यामुळे मी कुणाचे काढत नाही. ज्याला आवडतं त्याला घ्यायचं आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याला नाही आवडत त्याला नाही घ्यायचं. नंतर तिथं चहा वगैरे झाला. ते ताईने सगळ्यांना ब्लाऊज पीस वगैरे दिले. तिथं छान असं एक झाड होतं, मला त्याचे पण शूट घ्यायचं होतं, पण सगळे बसलेले होते त्याच्यामुळं नाही घेतलं. ओंकार असता तर ओंकारने घेतला असता. आणि आपण कुठं मोबाईल चालू करायचा नाही का, परत म्हणायचे नाही का, कुठं चाललं की ह्यांचा मोबाईल स्टार्ट असतो. पण आपले ब्लॉग असल्यामुळे आपण शूट करायला म्हणजे मला असं वाटतं की आपण घ्यायला पाहिजे छोट्या छोट्या क्लिप नाही का. नंतर आम्हाला टाईमपास म्हणून बोरं घेतले. समोर गेल्याच्या नंतर तिथं बोरं विकत होते एक दादा. म्हणलं बोरं छान असतील, गोड असतील, पण काहीच नव्हती, चवच नव्हती त्या बोराला. आमच्या इकडच्या होणीच होते. म्हणलं गावाकडची बोरं जरा चवदार असतील, गोड असतील, म्हणून म्हणलं घ्यावा. तर 50 रुपये किलो होते वाटतं. तर पण काही नाही, टेस्ट वगैरे नाही. प्रज्वल मला नाही खायचं, तूच खा. थोडे 2-3 खाल्ले आणि दिले परत त्याने वापस माझ्याकडे. प्रज्वल थोडा छोटा नाही तर त्याला आम्ही आणलंच नसतं. एवढ्या लांब एवढी परेशानी होती ना. मुलांच्या पण स्कूल बुडतात, स्कूलला जाता येत नाही, अभ्यास पण मिस होतोय. 2 दिवस सुट्ट्या होतील आता. प्रज्वलला शनिवारची पण सुट्टी होईल आणि शुक्रवारची पण सुट्टी होईल. तर थोडा मोठा असताना 4थी-5वीला तर आम्ही घरीच ठेवलं असतं, आणलंच नसतं त्याला. इतकी परेशानी ना, सकाळी जा धावपळ करत परत रिटर्न या आणि घरी दुकान. ओंकार पण घरी होता, मुलांचे पण खाण्यापिण्याचे हाल होतात. असं कुठं जायचं म्हणलं ना. आपण सकाळी 3 वाजता उठले होते. मी 3 वाजता उठल्यापासून ते मला नको डब्बा करू, आता कधी करणार काय करणार, मी घेईन बाहेर हॉटेलमध्ये कुठं खाईल. म्हणला नको करू घरी डब्बा. मग नाही केला त्याला डब्बा. आम्हीच निघालो चहा वगैरे घेऊन. नंतर बघा रात्रीचे 10 वाजले होते. आम्ही पुण्याला निघालो होतो ना, रात्री 10 वाजले. मग प्रज्वलला भूक लागली होती. दुपारी जेवण केलं होतं त्यांनी लग्नामध्ये 1 वाजता, तर त्याला नंतर भूक लागली रात्रीच्या टायमिंगला. ते मला पप्पा कुठंतरी जेवू आपण, म्हणून आम्ही असं हॉटेलमध्ये आलो जेवायला. छान हॉटेल होतं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज होतं. मला तर वाटलं मी बोर्डच नाही वाचला, व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेजचं जर असतं म्हणलं असतं नको इथं, आपण दुसरीकडे जाऊ. व्हेज त्याचं इथं नाही का, दोन्ही एकत्रच. आमच्या शेजारच्या टेबलवर मासे फिश खात होते, कोणी चिकन खात होतं, कोणी मटण खात होतं ना. आम्ही व्हेजवाले होतो, मध्येच बसलेलो. असं नंतर वाटलं उगंच आलो होतो आपण इथं नाही का. तर मग असं भाज्या वगैरे ऑर्डर केल्या. प्रज्वलला म्हणलं काय भाजी घ्यायची तू घे. त्याला कुठली भाजी, काजूची भाजी आवडत असती. मग त्याला त्याच्या पसंतीची भाजी घेतली. मग जेवण वगैरे करत होतो आम्ही मस्तपैकी. बघा किती मोठं हॉटेल आहे, खूप मोठं आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असल्यामुळे ना, मी जास्त काही जेवण नाही करू वाटलं. आणि ग्रेव्ही मला तर वाटलं एकच आहे, नॉनव्हेजची आणि व्हेजची ग्रेव्ही एकच होती. टेस्ट नॉनव्हेजच्या ग्रेव्हीसारखीच लागत होती. ते म्हणले नॉनव्हेज तर नाही नाही नाही, म्हणलं नॉनव्हेज नाही आहे, पण ती ग्रेव्ही ना कुठली भाजी असू द्या हॉटेलमध्ये एकच ग्रेव्ही वापरतात, व्हेजला आणि नॉनव्हेजला. तशी टेस्ट येत. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा.